आता बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनकडे वळूया। मुंबई महानगरपालिकेने जाहिरातबाजीतून आपलं उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्याकरता स्वमालकीच्या जागांवर जाहिरातीला परवानगी देण्यात येणार आहे। याचा सविस्तर अभ्यास करण्याकरता सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून त्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले आणि पालिका यांच्यातील संघर्ष आता वाढलाय। अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिका आणि पोलिसांना कारवाईचे निर्देश दिलेले होते। या कारवाईतून महापालिकेने वर्षभरामध्ये 1.5 लाखांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करून 3 कोटी 11 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे। अहमदाबादमधील विमान अपघातानंतर डीजीसीआयने सगळ्या विमान कंपन्यांना आता नवीन सूचना जारी केलेल्या आहेत। देशात कार्यरत असलेल्या बोईंगसह इतर विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याकरता 9 मे पासून प्रशासनाने भाडेवाढ लागू केली आहे। या भाडेवाढीमुळे बेस्टचं मासिक उत्पन्न दुपटीने वाढलंय। दिवसाला सरासरी 1 ते 1.5 कोटी उत्पन्न असलेल्या बेस्टचं उत्पन्न आता दिवसाला सरासरी 3 कोटी 20 लाखांवर पोहोचलं आहे। राज्यात 38 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याकरता परिवहन विभागाने मे महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती। त्यानुसार आता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते आहे। रॉजमार्टा या संस्थेला राज्यातील 10 आरटीओ कार्यालयांमध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हे ट्रॅक उभारण्याचं काम देण्यात आलेलं आहे। देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सजलेली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल व्हायला सज्ज झालेली आहे। येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते जेएनपीटी या 2 मार्गांवर नियमितपणे धावणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबईतील आणखी एका भूमिगत मेट्रोकरता प्रक्रिया सुरू केलेली आहे। अनेक आगार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान ही मेट्रो धावणार असून सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। गेल्या 7.5 वर्षात म्हणजे जानेवारी 2018 ते 2025 या कालावधीमध्ये मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 8,273 प्रवाशांचा मृत्यू झालाय। रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने सोमवारी उच्च न्यायालयामध्ये नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल करत दिली आहे। केंद्र शासनाच्या पीएमई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळाला आहे। ट्रायल करता आलेली बस पुढील 3 दिवस नागपूर शहरामध्ये मार्गक्रमण करणार आहे। पुणे शहरामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पर्वती या मुख्य जलवाहिनीची गळती रोखण्याकरता जुनं पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पर्वती, वारजे एनएनडीसी जलशुद्धीकरण केंद्र याच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। नागरिकांना पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे अनेक आजार होतात। जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील 80% आजार हे दूषित पाण्याशी संबंधित असतात। भारतात तर पावसाळ्यात नाल्यांचं पाणी, गळकी पाईपलाईन, साठलेलं सांडपाणी यामुळे पिण्याच्या पाण्यात सहज दूषित घटक मिसळतात। त्यामुळे चुकूनही असं पाणी प्यायलं तर गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो। नागपूर शहरातील लहान नाल्यांची स्पायडर मशीन सफाई करणार आहे। बाबा फरीद नगर आणि शक्ती नाल्यातील सफाईच्या चाचणीची आयुक्तांनी पाहणी केली। दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या 7 वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता। या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचे जैवविविधतेचे मोठे नुकसान, दुर्गंधी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे। या गंभीर प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिकेला तब्बल 10 कोटींचा दंड ठोठावला आहे। मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांना अतिक्रमणाचा आणि अनधिकृत बांधकामाचा वेढा पडलाय। त्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी विधानसभेमध्ये सरकारवर हल्लाबोल केला।
गेल्या काही वर्षात राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यात यश आलं असलं तरी राज्यभरामध्ये ते एकसमान नाही। त्यामुळे राज्याच्या विशिष्ट भागातील नवजात आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूमागील वैद्यकीय आणि अन्य कारणे शोधण्याकरता सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 सदस्यांची जम्बो समिती नेमली आहे। पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबईमध्ये डेंग्यू आणि हिवतापासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत चालला असून डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढत असल्याचं महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे। त्यामुळेच सफाई अपनाव बीमारी भगाव या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत। झोपडीधारकांचं नुकसान होऊ नये याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकासकाकडून त्यांना 2 वर्षाचे आगाऊ भाडे देण्याची तरतूद आहे। मात्र विकासकानं हे आगाऊ भाडे न दिल्यास त्याच्या इतर मालमत्तेतून ते वसूल करण्याची तरतूद नव्या महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। महापालिका नगरपालिकांमधील कचरा व्यवस्थापनाच्या कामात एक सूत्रता आणण्याकरता एक सेल तयार केला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिलं। पश्चिम रेल्वे प्रशासनानं आता उपनगरीय स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार प्लॅटफॉर्मची उंची उपनगरीय स्थानकांवर 0.9 मीटरपर्यंत तर अन्य स्थानकांवर 0.84 मीटरपर्यंत वाढवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर विविध भागांमधून हरकतींचा पाऊस पाडला जाणार आहे। 2 महिन्यांच्या मुदतीमध्ये 49,570 हरकती नागरिकांनी घेतल्या आहेत। आता हरकतींवर सुनावणी घेण्याकरता 5 सदस्यांची नियोजन समिती नियुक्त करण्यात येणार आहे। महावितरणच्या जास्त ग्राहक संख्या असलेल्या शाखांचं विभाजन करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये 8 नव्या शाखांची निर्मिती होणार आहे। तसंच कोंढव्यामध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचं जाळं निर्माण केलं जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथकांनी केलेल्या ओला कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये 432 शोरूम्सपैकी केवळ 47 शोरूम्सकडे विक्री परवाना असल्याचं आढळलं। त्यामुळे ओलाचे उर्वरित 385 शोरूम्स बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे। आता एका महत्त्वाच्या सविस्तर बातमीकडे आपण वळूया। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागलाय असं आपल्याला म्हणता येईल, कारण ही बातमी त्रिभाषा सूत्र धोरणाबाबतचा GR सरकारनं रद्द केल्यानंतर वरळीमध्ये पार पडलेल्या विजय मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यावर मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये युती होणार अशाच जोरदार चर्चा रंगू लागल्या। किंबहुना अनेकांनी या दोघांची युती झालेलीच आहे, अधिकृत घोषणा व्हायची आहे इतकंच फक्त बाकी ठेवलं। पण मराठी विजय मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच होता असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्या मेळाव्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आपण अपेक्षा व्यक्त केली, ती अपेक्षा आजही संपलेली नाही। त्यांनी असं तर नाही सांगितलं की कदापि आम्ही युती करणार नाही, कदापि आम्ही करणार नाही। एक गोष्ट तर त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही स्वबळावरती लढू असं जर त्यांचे अनौपचारिक बैठकीमध्ये झाले असेल याचा अर्थ एक हे तरी स्पष्ट आहे की ते महायुतीवर जाणार नाही। तर मी असं वाटते की त्यांचा अधिकृत जोपर्यंत बोलणं होत नाही तोपर्यंत अनौपचारिक चर्चाच्या गप्पावरती विश्लेषण करणं किंवा त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं हे उचित नाही। त्यापेक्षा त्यांची अधिकृत भूमिका ते येतील आणि ती दोन्ही मंडळी नेते मंडळी एकमेकांशी बोलतील ना। तर राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक तर लागू द्या असं ठाकरे म्हणाले। बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये। उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड आपण फार सकारात्मक दिसत आहात। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या। आता पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी।
अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या प्रचंड दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरियासह इतर खतांच्या टंचाईचा सामना करावा लागतोय। मालेगाव मनमाडसह ग्रामीण भागात युरिया खतांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। युरिया अभावी पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। भारतानं दुग्ध उत्पादन क्षेत्र अमेरिकेकरता खुलं केल्यास भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वार्षिक 1.03 लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका विश्लेषण अहवालामध्ये म्हटलं गेलंय। अल्पवयीन मारुती इटळकर मृत्यू प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार रणजित चौधरीला अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ मारुतीच्या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। जळगावातील कवयित्री महिडाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी ई रिक्षा सुविधेचा प्रारंभ कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आला। ही सुविधा पुरवण्याकरता विद्यापीठानं 2 ई रिक्षा खरेदी केलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना अल्पदरामध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे। या सुविधेमुळे विद्यापीठामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील निळेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। वर्ग 2 मध्ये गेलेली जमीन वर्ग 1 मध्ये करण्याकरता शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केला होता। तो अर्ज मंजूर करण्यात आला, मात्र निर्णय होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले। यंदा आषाढी वारीच्या नियोजनाकरता सुमारे 85 कोटी रुपये खर्च करण्यात आला। त्याचबरोबर वारीकरता प्रत्येक नियोजनाची डॉक्युमेंटरी तयार करण्यात येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली। पुण्यामध्ये ढोल पथकांच्या सरावाला सुरुवात झालेली आहे। गणेशोत्सवाकरता शहरातील ढोल पथकं सज्ज झालेली आहेत। अनेक ढोल पथकांकडून वाद्यपूजन करून सरावाला सुरुवात करण्यात आली। जळगावच्या टोळी ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बैठक पार पडली। गावातील महिलांनी गावातील दारूबंदीबाबत जोरदार मागणी केली। या मागणीला सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। 8 दिवसांमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन अधिकृत ठराव करण्यात येईल असं सांगितलं। दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सोबत घेत एकाच दिवसात 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला। ही मोहीम 19 तारखेला राबवली जाणार आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली। त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसांकरता बंद ठेवण्यात येणार आहे। आता एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। स्वयंपाक येत नाही म्हणून स्वतःच्याच मुलीला आई-वडिलांनी चटके दिलेत। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलाय। मुलगी आहे 17 वर्षांची। राजस्थान राज्यातले ते रहिवासी आहेत। लॉकडाऊनच्या काळात हे कुटुंब शहरात स्थायिक झालं। वडिलांनी कंपनीमध्ये तर आईने घरकाम करायला सुरुवात केली। घरकाम नीट न केल्यास मारहाण करणे, चटके देणे, तिला उपाशी ठेवणे, बाथरूममध्ये झोपवणे, नवीन कपडे घेऊन न देणे, नातेवाईकांकडून दागिने आणण्याकरता दबाव टाकणे असे वेगवेगळे प्रकार आई वडिलांकडून या मुलीवर सुरू होते। या प्रकरणी मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी MIDC M वाळूज या पोलीस ठाण्यात तिच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बातमी 36 जिल्ह्यांची पुन्हा एकदा। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण काठोकाठ भरलंय। जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच 95% पाणीसाठा झालाय। भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेनं कमी पाऊस झालाय। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी 2326 मिलीमीटर तर यंदा 1906 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 419 मिलीमीटर पावसाची तूट आहे। राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस सक्रिय झालाय। मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसतोय। हवामान खात्यानं तसा अंदाज व्यक्त केलाय। यामध्ये मुंबईसह कोकणाला खबरदारीचा अलर्ट देण्यात आलाय। मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये दाखल झालेल्या मॉन्सूननं पहिल्याच फटक्यात मुंबईची दाणादाण उडवून दिली, पण तेव्हापासूनच दीर्घ रिझर्व्ह असलेल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आजही मुंबईकर आहे।
नाशिकमधील पाऊस बंद झाल्यानं जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 75% पोहोचलाय, त्यामुळे सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत चाललाय, त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता या पावसाळ्यामध्ये प्रथमच धरणाच्या दरवाजातून विसर्ग करण्यात येतो आहे. नदीपात्रामध्ये आणखी सुमारे 5000 क्युसेक विसर्ग होणार आहे, त्यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यंदा 15 दिवस आधीच मोसमी पावसाचं आगमन झालं, त्यामुळे शेतकरी राजा लवकरच हंगामाला लागला. उन्हाळ्यामध्ये कोरडठाक पडलेले सिंचन प्रकल्प आणि जलस्रोत यामुळे काही प्रमाणात पाण्यानं ते भरले आहेत. सध्या जिल्ह्यातील 8 प्रकल्प 100% भरलेत, तर 7 प्रकल्पांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक जलसाठा आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक अंतर्गत मुंबईतील तिन्ही कार्यालयांमध्ये विविध अधिकाऱ्यांची 1728 पदं रिक्त आहेत. शिक्षण विभागातील कामं खोळंबली आहेत. ही पदं भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थ्यांनी ITI प्रवेश निश्चित केलेला आहे. मुंबईत हा आकडा 64% पोहोचला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे. CET सेलनं MCA आणि MTech ME या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरता आणखी 2 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्यात नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागानं या संदर्भात 14 जुलैला शासन निर्णय जारी केला. अभ्यासक्रम हा नव्या आकृतीबंधावर आधारित असतो, तो टप्प्याटप्प्याने सगळ्या शाळांमध्ये लागू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. शेती कर्ज आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचं कर्ज याकरता स्वेच्छेनं सोनं आणि चांदी तारण ठेवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. तारणमुक्त कर्जासाठीही स्वेच्छा तारणाला परवानगी असेल. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या कर्जदारांना कर्ज मिळणं सुलभ होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांच्या लॉटरीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेची सुरुवात झाली. म्हाडा लॉटरीकरता अर्ज करण्याकरता अधिकृत वेबसाईट असून त्या व्यतिरिक्त कुठल्याही अधिकृत वेबसाईटवर अर्जदारांनी लॉटरीत सहभाग घेऊ नये असं आवाहन म्हाडाकडून करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सरळ सेवा भरती अंतर्गत गट क व गट ड मधील 30 संवर्गातील 668 पदांकरता 84,774 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा 16 ते 19 जुलै दरम्यान 12 जिल्ह्यांकरता 28 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. मद्यावरील वॅट परवाना शुल्क आणि मद्यावरील उत्पादन शुल्कामध्ये वाढ केल्याविरोधात राज्यातील 19,000पेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंट्सने पुकारलेला बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा आहार संघटनेनं केला आहे. तर या बंदमुळे सरकारचा सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटकमधील व्यावसायिक कर विभागानं वार्षिक उलाढाल 40 लाखांपेक्षा अधिक असूनही GST टाळणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावायला सुरुवात केलेली आहे. तब्बल 14,000 व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जे दवाखाने तालुका वस्ती भागात आहेत, गावात आहेत, त्यांना दवाखान्याबाहेर QR कोड लावणं बंधनकारक केलं जाणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येणार आहे. त्याचबरोबर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.